हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज येणार संडे होता तर कुठंतरी बाहेर जायचं म्हणून आम्ही निघालो होतो. नाशिकमधील फेमस असं छान गणपतीचं मंदिर आहे, तर तिथं आज आपण जाणार आहोत. तर इथं आपण तिथं पोचलेलो आहे. तर खूप छान आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. तिथलं वातावरण पण खूप छान आहे आणि दर संडेला आपला आता स्पेशल व्लॉग येणार आहे, नाशिक एक्सप्लोर. असं आपण प्रत्येक स्पॉटही व्हिजिट करणार आहे. तर चला, तर आपण मंदिरामध्ये एंटर करणार आहोत. मंदिर एकदम सुंदर आहे आणि नदीच्या काठीचे मंदिर आहे. वातावरण तर तिथलं खूपच छान आहे. तर आता आम्ही इथं एंट्री घेतोय आणि आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती. तर तुम्ही ते बघू शकता, मस्त असे स्टॉल लागलेले पेड्यांचे आणि छान छान शोपीसच्या वस्तू वगैरे. असं कंदी पेढे तर इथले खूपच छान लागतात. तर पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता मंदिरामध्ये एंट्री करतो आपण. प्रसाद पण आहे ना याच्यामध्ये. तर मंदिरात एंट्री केली तर इथं छान छान असे स्टॉल होते. तर मी एका ठिकाणी गणपतीसाठी फुलं वगैरे असं सगळं. तर आज आपण आलेलो आहे श्री नवशा गणपती येथे. हे ऐतिहासिक पेशवेकालीन नाशिकमधील फेमस असं मंदिर आहे. तर चला, तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री घेऊया. खूप मोठं असं मंदिर आहे आणि पुढे पुढे मी तुम्हाला सांगतच जाईल. खूप छान आणि खूप. चला, तर आता आपण बघूया मंदिरात जाऊया. गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया. तर मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला सगळीकडे ह्याचे असे छोटे छोटे घंट्या, छोट्या मोठ्या हे जे घंट्या बांधलेल्या दिसत आहे ना, तर हा आहे ना नवशा गणपती. त्यामुळे सगळे इथं घंटी, कोणाची काही इच्छा पूर्ण झाली तर आपण घंटी वाहू असं कबूल करतात. आणि मी मला स्वतः दोनदा खूप छान अनुभव आलेला आहे. मी पण नवस केला होता, तर मी सुद्धा इथं घंटी बांधलेली आहे. खूप छान, म्हणजे खूप इथे नवस केला तर तो पूर्ण होतो. तुम्ही बघू शकता सगळीकडे तुम्हाला फक्त इथं घंट्या आणि घंट्या दिसणार आहे. तर तुम्ही इथं नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल, आणि नसेल माहिती तरी या बाहेर कुठं असेल तरी एकदा नाशिकमध्ये आल्यानंतर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि इथं बघा अष्टविनायक, पूर्ण असं अष्टविनायकाचं इथं आपल्याला दर्शन होऊन जातं. दोन्ही बाजूला इकडं असे अष्टविनायकाचे मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात. चला, तर आता आपण मंदिरात एंट्री करूया. ओम गणपतये पुढे पुढे चला. श्री सिद्धिविनायक चला चला ताई, चला पुढे. अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा हे बेटा, चला चला ताई, आला. दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हे इथं नारळ फोडत होते, त्याच्यावर मी आणि अंशिता इथं थांबलो होतो. तर मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण तरी मी थोडंसं कॅप्चर केलं मूर्तीचं. तर इथं तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर अशी इकडं नदी, गोदावरी नदी, आणि छान असं झाड, आणि इथं बोटिंग पण आहे. तर इथं छोटेसे उंदीर मामा होते मंदिराच्या बाहेर, तर अंशिकाला बघायचं होतं, मग मी तिला घेऊन तिथं गेले. आणि हा बघा मंदिराचा सुंदर असा परिसर, खूप म्हणजे खूपच छान आहे आणि अगदी प्रसन्न वाटतं. रविवारीच नाही, इथं नेहमी गर्दी असते. आणि इथं हे जी नदी दिसते इथं बोट पण असतं, बोटिंग पण असते. पण पाणी जास्त असल्यावर बोटिंग चालू होते, पण आम्ही काही बसलो नाही. खूप लोक बसत नव्हते, कारण कसं नदी आता सध्या पावसाळा चालू आहे, कधी पण पूर येतो. तर 2 वर्षापूर्वी ना, म्हणजे पूर्ण गणपतीचं मंदिर पूर्ण बुडालं होतं, इतका पूर आला होता या गोदावरी नदीला. त्यानंतर मग इथं आम्ही थोडंसं बसलो होतो रिलॅक्समध्ये मंदिराच्या बॅक साईडला. तर हा मंदिराचा कळस आहे आणि इथं थोडंसं फोटो वगैरे घेतले 2-4. आणि त्यानंतर अंशिका आणि मी पण थोडंसं इथं आम्ही रिलॅक्समध्ये बसलो होतो. तिला पण खेळायला खूप आवडलं, तर ती पण इथं छान बसली होती, रमली होती असं. जाय ना.
तर मस्त इथं निवांत जरा बसलो होतो आणि अंशिका पण छान खेळत होती आणि खूप छान वाटत होतं आणि वेळ झाला होता दुपारीचे 1 वाजत आला होता. तर चला म्हटलं आता आपण घरी निघूया. पण इथलं मंदिर खरंच खूप छान आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर घरी जायला निघालतो. इथं बघा केवढी मोठी ही घंटा आहे आणि त्यानंतर प्रसाद घेतला. इथं कंदी पेढे खूपच छान लागतात. त्यानंतर मग बाहेर आलो. अंशिकाला इथं गाडीमध्ये बसायचं होतं तर बघा ती कसं एन्जॉय करते. मुलांना बाहेर आणलं ना तर खरंच खूप छान वाटतं. घरामध्ये खरंच बोर होऊन जातं आणि रविवारीच सुट्टी असते ना यांना. त्याच्यामुळं मग संडेला कुठंतरी जायचं आणि आता आपल्याला दर वीकला आपण संडेचं नवीन स्पॉट आहे. दर्शन करून आता आपण घरी चाललेलो आहे. तर खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. गणपती तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल हे मला माहितीच आहे. तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आता घरी जाऊ आणि जायच्या आधी काय ते पेटपूजा तर करावीच लागेल. तर पेटपूजा करणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सो फायनली घरी आलेलो आहे आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रत्येक संडेला आपण नाशिकचे सगळे जे स्पॉट आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर नक्की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटा आणि आपले रोजचे डेली ब्लॉग तर येतच राहणार ते पण तुम्ही नक्की बघा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.